माझं नाव सचिन जाधव, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती वाळवा तालुका सदस्य या नात्याने ठिकाणी आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना जी 5 मे 2026 रोजी जी महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढलेली आहे आणि त्या अधिसूचनाच्या अनुषंगानं माननीय उपविभागीय अधिकारी यांनी ज्या तब्दिलीस किंवा व्यवहारास हरकत घेणारा एक बंदी आदेश काढलेला आहे, त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या व्यथा आणि निवेदन सादर करण्यासाठी 11 गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहे। आता गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग शासन शेतकऱ्यावरती जाणून बुजून लादतंय। या ठिकाणी जवळजवळ वाळवा तालुक्यातील हजारो एकर शेती ही अधिकृत केलेली आहे आणि हजारो एकर शेती जी बाधित शक्तिपीठ मार्गाने होणारच आहे, त्याचबरोबर दुसरी 1000 एकर जमीन अशी ती त्या भिंत तयार झाल्यासारखी शक्तिपीठ महामार्ग त्यानं इतर शेतकऱ्यांची शेती मात्र होणार आहे, खराब होणार आहे आणि पूर्णपणे ती जमीन क्षारपड आणि नापीक अशी होणार आहे। आमच्या कामेरी गावाचं सांगायचं तर 80 एकराचा मागासवर्गीय अनुसूचित जातीतील समाजातील लोकांचा मागासवर्गीय 80 एकराचा तळ आहे, तो 68 एकर त्या ठिकाणी अधिग्रहित झालेला आहे। त्याच्यामुळे तो पूर्णपणे मागासवर्गीय समाज भूमिहीन होणार आहे आणि म्हणून गरज नसलेला जो शक्तिपीठ महामार्ग जो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यावर लादलेला आहे, तो कदापि आम्ही तो महामार्ग स्वीकारणार नाही। प्रसंगी रक्त सांडू प्राण द्यावा लागला तर चालेल, परंतु आमच्या शेतामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या संबंधित एकाही अधिकाऱ्याला फिरकून देणार नाही, हे या ठिकाणी आम्ही बजावून सांगतो। आमची भूमी आमचा तालुका हा क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसाच आहे आणि महाराष्ट्र शासनानं आमचा अंत बघू नये। तत्काळ आमच्यावरती जो अन्याय करत लागलेला शक्तिपीठ महामार्ग आहे तो तातडीनं रद्द करण्यात यावा, अन्यथा ह्याचे परिणाम याच्या पुढच्या दिवसामध्ये शासनाला झाल्याशिवाय दिसणार नाहीत, हे या ठिकाणी मी सांगतो। शामराव पाटील, सदस्य शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती वाळवा तालुका। महाराष्ट्र शासनाच्या नवीन रेखांकनाप्रमाणे मंजूर झालेला शक्तिपीठ महामार्ग वाळवे तालुक्यातील 11 गावांमधून जात असून या ठिकाणी आमच्या टोटल वाळवे तालुक्यामधली 852 एकर जमीन जी आहे ही शक्तिपीठाच्या जमिनीखाली भिंतीखाली येणार आहे। याचबरोबर जर बघितलं तर शक्तिपीठ महामार्ग जाणारा वाळवा तालुक्याचा जो भाग आहे त्याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला कृष्णा नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला वारणा नदी आहे आणि दोन्ही नद्यांच्या जवळचा जो प्रदेश आहे म्हणजे आमच्याकडे असणारे मसूची वाडे असेल, आयतोडे खुर्द असेल किंवा कुरळोप असेल, ही गावं या ठिकाणी पूरबाधित आहेत। सध्या सांगलीमध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर या ठिकाणी आमच्याकडे नदीनं पुराची पातळी ओलांडलेली असते। शक्तिपीठ महामार्गाची जर भिंत या ठिकाणी आडवी उभी राहिली तर या ठिकाणी आमची ही 2 गावं जी आहेत ही विस्थापित करावी लागतील। बऱ्याच गावामध्ये आमचा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण भाग या ठिकाणी बागायती असून आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी भूविकास बँक किंवा इतर बँकांची कर्ज घेऊन या ठिकाणी स्वतःच्या उपसा सिंचन योजना तयार केलेल्या आहेत आणि ह्या योजना ज्या आहेत ह्या योजना या ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गामुळे या ठिकाणी बंद पडण्याचा धोका आहे। याचबरोबर बरेचशीच कुटुंब या ठिकाणी भूमिहीन होणार आहेत, काही कुटुंब जी आहेत ही कुटुंब बेघर होणार आहेत। आमची महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणी हा शक्तिपीठ महामार्ग या ठिकाणी रद्दच करावा। कोणाची मागणी नसणारा अनावश्यकरित्या लादला गेलेला शक्तिपीठ महामार्ग आहे तो होऊ नये अशी आमची या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग होऊन देणार नाही। तुम्ही आज इकडे कशासाठी आला? इकडे आम्ही आज या ठिकाणी 11 गावातले लोक जे आहेत हे शासनानं 5 मे 2026ला या ठिकाणी आमच्या शेतीमध्ये या ठिकाणी अधिसूचना जाहीर केली आणि 11 मे 2026ला माननीय प्रांत सो यांनी रजिस्टर ऑफिसला या ठिकाणी तब्दिली आणि हस्तांतर बंदी आली। जे बाधित गट आहेत त्यांच्यावर तब्दिली आणि हस्तांतर बंदी आली, त्याच्या हरकती आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही 11 गावातले शेतकरी, बाधित शेतकरी जे हे या ठिकाणी हजर झालेलो आहे।